1996ला चंदीगडमध्ये सॉफ्टबॉलची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी नॅशनल झाली होती. त्याचा मी कॅप्टन होतो त्या टीमचा, पिट्या व्हाईस कॅप्टन होता आणि ही माझी टीम होती. आणि सांगायला आनंद वाटतो त्या वर्षीचं गोल्ड मेडल आहे आम्हाला, नॅशनल लेवलचे विनर आहे आम्ही. मी याचीच एक गोष्ट सुद्धा ऐकली होती की तेव्हा तुमच्याकडे तिकीट नव्हतं आणि तेव्हा तुम्ही विदाऊट तिकीट काहीतरी प्रवास केला. तो प्रवास सांगतो तुला, हीच ती मॅच, हेच ते स्वेटर आहे. काय झालं, आमची टीम होती 14 जणांची. 14 जणातल्या आणि आमची 5:40 बरोबर जम्मू तावी निघायची, म्हणजे झेलम एक्सप्रेस पुणे स्टेशनवरनं. आणि नेमकं दुपारी आमच्यातल्या एका मुन्ना थोरवे नावाच्या पोराचा ऍक्सिडेंट झाला. आणि तो महत्वाचा प्लेयर, त्याला काही झालं नव्हतं, पण त्याच्यामुळं एक काहीतरी त्यांनी कुणाला तरी उडवलं होतं आणि त्याला पोलीस चौकीत थांबवला होता. तर मी मुन्नाकडे गेलो त्याला सोडवायला. तर पिठे म्हटला, नाही नाही मी तुझ्याबरोबर येतो. अरे म्हटलं नका, बाकी सगळे जा, मी पटकन येतो. ओके. तर त्याला सोडवतो तर उशीर झाला, फार 5:15 वाजले, पण त्याला काही पोलीस सोडे ना. तर मुन्नाला म्हटलं जाऊ दे, तू काय आता येऊ शकत नाहीयेस. तर तुझी नॅशनल गेली, पोलिसांना विनंती करून पोलिसांनी काय त्याला सोडलं नाही आणि काही मोठा ऍक्सिडेंट नव्हता. मग मी पिट्या घाईत कॉमेडी एकतर पूर्वी नाही का आई वडिलांकडे जी पेटी असायची पत्र्याची, तीच पेटी घ्यायची आणि जायचं ना सगळीकडं. तर मी 2 व्हीलरवर ती पेटी, त्या पेटीत पिट्याचंही सामान, पिट्या मध्ये पेटी, 2 व्हीलरवर स्टेशनला आलो. पटपट पटपट उतरलो तर माझे वडील रागाने असे समोर उभे माझ्याकडे बघत. तर ती पेटी पत्र्याची गेलो तर आम्हाला कळलं गाडी गेली. वडिलांनी फाड केली. बरं तुम्हाला माहितीये म्हणजे असं असतं मुलाला असं मारायचं, असं काही नाही. माझे वडील आजही कधी कधी 81 वर्षाचे आहेत आणि आपलं पोरग आता बाबा हिरोईन सिनेमात, असलं काही नाही. जर डोकं फिरलं तर आजही फटका बसू शकतो. त्यामुळे जर कधी कधी काही चुकी झाली या वयातही तरी वडिलांच्या 2 हात लांबच थांबायचं, कधीही फटका बसू शकतो. तर वडिलांनी टाप केली, माझ्या कानफडात वाजवली, रेल्वे गेली. अरे टीमचा कॅप्टन आहेस ना तू. बरं सगळी टीम आला तर कुणीतरी असतात ना 150 आपल्याकडे नाही का अशा देणारे किती जण असतात ना. तर आयडिया दिली त्यांनी, अरे काही नाही रे, आता इथून निघली आहे ना झेलम एक्सप्रेस, 10 मिनिटं आली आहे, इथून ती दौंडला जाती, दौंडला ती ना अर्धा तास थांबती, बोगी बदलायची असती. असा एक खेळ असतो. हो का, मग आणि तू इथून दौंडला जा ना, 2 व्हीलरवर पटकन पोचशील. तू तर जोरात गाडी चालवतो. म्हटलं नक्की. 2 जण 2 व्हीलर घेऊन दौंडला. दया तुला सांगतो वाघोलीच्या तिथं अंधार झाला, लाईट नाही. बरं त्यावेळी ना काय ते मॅप बीप काय नाही, जीपे नाही, काय नाही, ते काय काय म्हणतात गुगल मॅप काय नाही. तसेच पत्ता विचार, हे विचार, ते रात्रीचा. आणि माझ्या गाडीला लाईट नव्हता, बंद पडायचं मध्ये 2 व्हीलर. तर ते बंद पडलं की बोम दिसायचं समोर काही. आणि अशा ह्याच्यात आम्ही म्हणजे आम्ही जगलो, हे आमचं नशीब. तिथं पोहोचलो, बॅग बिग घेऊन असं गेलो. आता गाडीची ती बोगी बिगी बदलत असतील, उभे राहिलो. तर तो माणूस म्हटलं काय कुठली, म्हटलं झेलम एक्सप्रेस. अहो म्हटलं झेलम एक्सप्रेस जाऊन 1 तास झाला. मी ह्याच्याकडे पाहिलं, आता तसेच बाहेर आलो. ते म्हटले बघा आता निजामुद्दीन एक्सप्रेस जाती, गोवा निजामुद्दीन, तुम्ही त्या गोवा निजामुद्दीननी जा. हा बरं पिठ्या म्हटलं तुझ्याकडे पैसे किती. पिठ्या माझ्याकडे 100 रुपये. तुझ्याकडे किती, माझ्याकडे 20 रुपये. नॅशनल कॅप्टन. आता कारण पोरं बिरं पुढे गेलते आणि तेव्हा काय रे टीएडीए मिळायचा, सर पैसे भरायचे सगळे. आपण म्हटलं हा म्हटला तिकीट काढायची गरज नाही, आपण जनरल बोगीत बसू. गुपचूप संडासापाशी बसायचं. संडापाशी बसतात ना सर्वात गरीब लोक, संडासापाशी बसतात. मग ना टीसी त्यांच्याकडे येत नाही की जाऊ दे गरीब आहे, ते बसले संडासा, याला कशाला उठवायचं ना, आणि झोपून जायचं. ही पीटीची आयडिया. मग बाहेर आलो, माझी 2 व्हीलर नवीन, एका माणसाकडे गेलो, त्यांना म्हटलं माझी गाडी तुमच्याकडे लावतो. आम्ही काय काय नॅशनल प्लेअर वगैरे तेव्हा सांगताही येत नव्हतं, मी प्रवीण तरडे मुळशी पॅटर्नवाला, असंही नाही. मग गाडीची चावी त्यांच्याकडे दिली, गाडी ठेवली आणि निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसने आम्ही
गेलो तुला सांगतो, अख्खा प्रवास म्हणजे 12 तास आम्ही त्या टॉयलेट पाशी बसून गेलो आणि आनंद बघ तिथून पुढेही फुकटा प्रवास. हो सगळं. बरं मोबाईल नाही रे दया, तेव्हा काहीच की नाही. कुणीतरी पैसे घेऊन या आम्हाला घ्यायला या, तुमचा कॅप्टन आलाय, काही नाही. असं करत मग आंबोलीवरून अंबालावरून बस परत बसने पैसे नाही, आमच्याकडे पैसे नाही, आम्ही असे नॅशनल प्लेयर. सगळीकडे हीच रेकॉर्ड होती. एकच जसं cassette. ती वेलकम मध्ये नव्हती का, मैं हॉकी का बड़ा प्लेयर था, मैं लेकिन मेरे एक बार गुस्सा आया, मेरा पैर तोड़ दिया, दिल क्या सगळं लावून ठेवलं. आला आम्ही सॉफ्टबॉलचे नॅशनल प्लेयर आहे, मी पुणे विद्यापीठाचा, मी भारतीय विद्यापीठाचा कॅप्टन आहे, आमची गाडी हुकली, मित्राचा ऍक्सिडेंट झाला होता, आता आमच्याकडे पैसे नाहीत, आम्हाला तुम्ही सोडा. बरं लोकांनी केली रे मदत. तिथं पोहोचलो, हा तो फोटो, आणि ती नॅशनल जिंकली, गोल्ड मेडल पुण्यात आणलं, असा तो फोटो. म्हणजे खूप थ्रिल्स केल्यानंतर फायनली ट्रॉफी जिगर बघ आमची सकाळी 5 वाजता टीम पोहोचली, सकाळी 5ला पहाटे, आणि आम्ही संध्याकाळी 5ला होतो. 10 तासांच्या अंतर जवळजवळ पडलं असं आमचं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहिली मॅच आमची, आम्ही पण पोहोचलो तिथपर्यंत. आमचे सर्व बघून असे झाले म्हणजे आलो. आश्चर्यचकित झाले.